नमस्कार मित्रांनो, माझे नाव समीर आहे आणि मी एका IT कंपनीमध्ये काम करतो. माझे लग्न होऊन 1 वर्ष झालं आहे. माझ्या एका जवळच्या मित्राच्या नातेवाईकाचे लग्न होते. त्यामुळे त्यांना घरातील सर्वांना त्या लग्नाला जाणे आवश्यक होते. पण मित्राच्या मुलीचे 10वीच्या परीक्षेमुळे तिला त्या लग्नाला जाणे जमणार नव्हते आणि ही सर्वात मोठी अडचण होती. तसेच घर बंद करून लग्नाला गेल्यास घरात चोरी होण्याची भीती होती. त्यामुळे तसेही सर्वांना एकत्र जाणे शक्य होत नव्हते. सर्वांनी मिळून मग निर्णय घेतला की जाई म्हणजे माझ्या मित्राची मुलगी हिला घरीच थांबवायची. तिला सुद्धा लग्नाला जायचे होते, पण तिची परीक्षाही जवळ होती, त्यामुळे ती गेली नाही. ती घरीच थांबली. पण माझा मित्र सुशील तिला घरी एकटीला सोडून जायला तयार होत नव्हता. जर कुणी चोर आला तर एकटी मुलगी काय करेल, असा प्रश्न त्याला पडला होता. सुशीलने हा सर्व विचार केला आणि मग त्यांच्या सर्वात विश्वासू मित्र म्हणजे मला फोन केला आणि मला म्हणाला, एक काम आहे, आम्ही 2-4 दिवसांसाठी एका लग्नाला जाणार आहोत, पण माझी मुलगी एकटीच घरी असणार आहे, त्यामुळे तिला एकटे सोडणे योग्य नाही. जर तुला काही अडचण नसेल तर तू काही दिवस माझ्या मुलीसोबत राहू शकशील का? सुशीलची मुलगी जाई ही मला काका म्हणायची. मी म्हणालो, यात अडचण कसली? ज्याप्रमाणे मी इथून माझ्या नोकरीसाठी जातो तसे तिथून जाईल. तसे मी फक्त रात्रीच घरी येतो, त्यामुळे रात्री मी तुझ्या घरी झोपेल. मी रात्री सुशील या घरी झोपण्यासाठी तयार झालो आणि सुशीलची काळजी मिटली. मग सुशील आणि घरातले बाकीचे संध्याकाळी लग्नाला निघून गेले. संध्याकाळी जेव्हा मी त्या घरी जाणार होतो तेव्हा मी जाईला फोन केला आणि विचारले, जेवणात काय खाणार? जाई म्हणाली, काका तुम्ही एक करी घेऊन या, कारण मला ती खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवला आहे. संध्याकाळी जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा मी सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 बॉईल अंडेही घेऊन नेली होती. मी कामावरून आल्याने खूप दमलो होतो. मी म्हणालो, जाई तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. आता याआधीही मी या घरी आलो होतो, त्यामुळे ती मला ओळखत होती. मी या घरी अधूनमधून येत असत, त्यामुळे ती मला काका म्हणायची. मी हातपाय धुवून आलो आणि आम्ही एकत्र बसून जेवण केले आणि गप्पा मारू लागलो. मी तिला म्हणालो, जाई तू आता आधीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागलीस. तुला पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते. जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती तीही तुझ्यासारखी सुंदर होती. तिचे डोळे अगदी तुझ्यासारखेच होते. माझ्या वर्गातील सर्व मुले तिच्यावर लाईन मारायचे, पण ती माझ्यावर फिदा होती. माझ्या बोलण्याची तिला फार गंमत वाटत होती. माझ्या बोलण्याने ती हसू लागली आणि म्हणाली, काका तुम्ही तर आतासुद्धा खूप हँडसम आहात. तुमची तर आता पण गर्लफ्रेंड असेल. तेव्हा मी म्हणालो, नाही रे जाई, माझं लग्न झाल्यापासून मी तर एकदा पण तिला हाताळलं नाही. आणि असे म्हणून मी हसू लागलो. माझे बोलणे ऐकून तीसुद्धा हसू लागली. मग ती मला म्हणाली, काका दूध प्याल का? मी तिच्याकडे पाहू लागलो आणि म्हणालो, हो जर असेल तर थोडे आण. तिने किचनमध्ये जाऊन दूध आणले आणि मला दिले. मी दूध प्यायले आणि म्हणालो, जाई दूध किती गोड आहे. आणि मी मस्करी करू लागलो. ती मला म्हणाली, काका तुम्ही तर रोज दूध पित असाल. मला तिचे बोलणे समजले आणि मी हसू लागलो. मग आम्ही एकत्र जेवण केले. जेवणानंतर मी फोन वापरू लागलो आणि ती स्वयंपाकघरात जाऊन काम आवरू लागली. सर्व काम आवरल्यानंतर आम्ही जवळपास रात्रीचे 2 वाजेपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना तिच्यासोबत माझा वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यानंतर ती तिच्या खोलीत झोपायला गेली आणि मी माझ्या खोलीत झोपलो. सकाळी लवकर उठून तिने थोडा अभ्यास केला. मग आमच्यासाठी नाश्ता बनवायला लागली, पण तिने पाहिले की मी अजून उठलो नव्हतो. तिने मला हाक मारायला लागली, पण मी कदाचित रात्री उशिरा झोपल्यामुळे गाढ झोपेत होतो आणि मला तिचा आवाज ऐकू आला नाही. ती माझ्या खोलीत आली आणि मला उठवायला लागली. मग तिने माझ्या अंगावरची चादर ओढली. तेव्हा अचानक तिची नजर माझ्यावर गेली, ज्यामुळे तिला लाज आली. ती थोड्या वेळ तशीच त्याला पाहत राहिली. सकाळी सकाळी ते जरा जास्तच मजबूत दिसत होते. ते बघून तिच्या मनात एक वेगळाच भाव येऊ लागला, कारण एवढं तिने कधीच पाहिलं नव्हतं. तेवढ्यात माझे डोळे उघडले आणि मी म्हणालो, अरे जाई तू? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, काका उठा, तुम्हाला उशीर होईल. मी फोन उचलून पाहिला आणि म्हणालो, अरे बापरे, आज खूप वेळ झाला आहे. ती मला म्हणाली, तुम्ही लवकर आंघोळ करा, तुमचा नाश्ता तयार केला आहे. मी बाथरूममध्ये गेलो आणि लगेच आंघोळ करून बाहेर आलो. मी घाईघाईतच नाश्ता केला आणि तिने माझ्यासाठी टिफिन पॅक केला.
मी ऑफिसला निघालो. त्यानंतर तिने थोडा अभ्यास केला आणि साफसफाई करायला लागली. ते झाल्यावर ती आंघोळीसाठी गेली तेव्हा तिला तिथे काहीतरी चिकट जाणवलं, पण तिने तेवढं लक्ष दिलं नाही. ती आंघोळ करून तयार झाली आणि नाश्ता केला. थोडा वेळ मग आराम केला. आज घरी कोणीच नव्हते, त्यामुळे तिला घर सुने वाटत होते. तिला अजिबात चांगले वाटत नव्हते. काय करावे हे समजत नव्हते. दुपारी तिने विचार केला की अजून थोडा वेळ अभ्यास करावा. मग सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिने अभ्यास केला. त्यानंतर फोन वापरायला लागली. फोन वापरता वापरता कधी झोप लागली हे तिला समजलेच नाही. थोड्या वेळाने ती जेव्हा उठली तेव्हा माझ्या येण्याची वेळ झाली होती. उकाडा असल्याने ती झोपेत पूर्णपणे घामाने भिजली होती, म्हणून तिने विचार केला की परत आंघोळ करायची. मग आंघोळ करून तिने लाल रंगाची एक सुंदर शॉर्ट्स ड्रेस घातला होता. तो ड्रेस तिचा आवडता होता आणि तो ड्रेस तिला पूर्णपणे फिट होत होता. त्यानंतर तिने थोडासा मेकअप केला. तोपर्यंत मी सुद्धा आलो होतो. मी खोलीतून बाहेर येताच ती मला पाहताच राहिलो आणि म्हणालो, अरे वा जाई, आज तर तू खूपच कमाल दिसत आहेस. तुला पाहून तर मला माझ्या तरुणपणाचे दिवस आठवले. तिला लक्षात आले की मी तिला वेगळ्या नजरेने पाहत आहे आणि त्याचवेळी तिला परत तिची नजर पुन्हा त्या ठिकाणी गेली, ज्यामुळे तिला लाज आली. पण मी पटकन ते पॅकेटच्या मागे लपवले. मी तिच्याकडे खूप बारकाईने पाहत होतो. तिला खूप छान वाटत होते. तिचे मन करत होते की तिने माझ्या मिठीत विसावावं. माझ्या तोंडून तिचं इतकं कौतुक ऐकून ती आतून खूप आनंदी झाली आणि तिला मनात आग लागल्यासारखं झालं. पण तरीही ती शांत राहिली, कारण मी तिच्या बाबांचे मित्र होतो. त्यानंतर मी तिला म्हणालो, जाई मी फ्रेश होऊन येतो, तू जेवण लाव. ती म्हणाली, ठीक आहे, पण त्यासाठी आपल्याला जेवण बनवावे लागेल, कारण मी अजून जेवण बनवले नाही. मग मी म्हणालो, ठीक आहे, तू जेवण बनव, तोपर्यंत मी आराम करतो. ती म्हणाली, ठीक आहे काका. मग मी सोफ्यावर बसून आराम करू लागलो आणि ती जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. जिथे मी बसलो होतो तिथून किचन स्पष्ट दिसत होतं. तिने वारंवार मागे वळून पाहिले तर माझी नजर तिच्यावर टिकून होती. माझे असे पाहणे तिला खूप आवडत होते. मी तिच्याशी खूप मनमोकळेपणाने बोलायचो आणि तिलाही माझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडायचे. ती जेवण बनवत होती आणि नेमकी तेव्हा लाईट गेली. त्यावेळेसच तितकी उष्णता होती की ती पूर्णपणे घामाने भिजली होती आणि लाईट अचानक गेल्यामुळे सर्वत्र गडप अंधार झाला होता. त्यामुळे घरातलं काहीच दिसत नव्हतं. तिला अंधारात भीती वाटत होती, म्हणून तिने मला हाक मारत भिंतीला पकडून हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागली. मी पण पुढे पुढे जात होतो. ती अंदाजाने चालत चालत थेट माझ्याजवळ येऊन पोचली आणि अचानक तिचा हात माझ्या त्या ठिकाणी लागला. मी पटकन म्हणालो, अरे जाई, तू इथे आलीस का? आणि मी तिला बेडवर बसायला सांगितले. ती बेडवर जाऊन बसली. तोपर्यंत मी माझा मोबाईल शोधून टॉर्च लावला आणि मग आम्ही सोबतच किचनमध्ये गेलो. मी म्हणालो, जाई, आज तर खूप गरमी आहे. ती म्हणाली, हो ना काका, आणि त्यात आता लाईट पण गेली आहे. आमच्या घरी तर इन्व्हर्टर पण नाही. मला तर काय करायचं काय नाही काही सुचत नाही. तेवढ्यात मी तिला टॉर्च दाखवली आणि तिने एक मेणबत्ती शोधून ती पेटवली. मग ती किचनमध्ये आणून ठेवली. मी म्हणालो, जाई, तू पूर्णपणे घामाने भिजली आहेस, तू थोडी मदत करतो. तीही खूप त्रस्त झाली होती, म्हणून तिनेही मला हो म्हणाली. मग मी जेवण बनवण्यास तिची मदत करू लागलो आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण बनवले. काही वेळ गप्पा मारत लाईट येण्याची वाट पाहत राहिलो. तेवढ्यात लाईट पण आली. आणि मी तिच्याकडे पाहू लागलो. ती घामाने पूर्ण भिजल्यामुळे तिचे शरीर ओले चिंब झाले होते. मी तिच्याकडे एकटक पाहू लागलो. माझ्या नजरेत भावनांनी चलबिचल दिसू लागली. ते पाहून तीही थोडे माझ्या दिशेने वळाली, जेणेकरून मी नीट पाहू शकेल. आणि मग मी तिला म्हणालो, काका, तुम्ही थोडा आराम करा, जेवण जवळपास तयार आहे. मी तिच्याकडे पंखा वळवला आणि आराम करू लागलो. थोड्या वेळाने आमचे जेवण बनवून तयार झाले. मग तिने विचार केला की जेवणा अगोदर आंघोळ करावी, कारण ती घामाने पूर्ण भिजली होती. मी सोफ्यावर बसून आपले काम करत होतो. मला सांगून ती आंघोळीला गेली. तिने आंघोळ करून एक शॉर्ट फ्रॉक घातला, जी मी तिला तिच्या वाढदिवसाला भेट म्हणून दिला होता. तो घालून जेव्हा ती माझ्यासमोर आली तेव्हा माझे डोळे उघडेच राहिले. मी तिला त्या फ्रॉकमध्ये पाहून खूप खुश झालो. मी म्हणालो, हा तर तोच ड्रेस आहे ना जो मी तुझ्या वाढदिवसाला दिला होता? ती म्हणाली, हो काका.
हा तुम्हीच दिलेला फ्रॉक आहे. मला खूप आवडला काका. मी म्हणालो. तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेस ताई. तुझ्यावरून तर नजर हटवावीच वाटत नाही. बघ मला. तुला असंच पाहत राहावेसे वाटते. माझे हे बोलणे ऐकून तिने लाजून मान खाली घातली. मग आम्ही जेवण केले आणि किचनमधील काम संपवून ती माझ्या खोलीत गप्पा मारायला आली. थोड्या वेळाने अचानक मी जोरात म्हणालो, जाई तुझ्या खांद्यावर कॉक्रोच आहे. त्यावर ती खूप घाबरली आणि घाबरत धावून येऊन मला मिठी मारली. तिला खूप भीती वाटली. मग मी हसू लागलो आणि म्हणालो, अरे पगली, मी तर तुझी मस्करी करत होतो. तू तर खरंच घाबरलीस. ती म्हणाली, काका असली मस्करी पुन्हा करू नका, कारण मला कॉक्रोचची खूप भीती वाटते. ती अजूनही मला मिठीत मारूनच होती. मग मी तिला आपल्या बाहुपाशात घेतले. तेव्हा ती थोडी लाजत माझ्यापासून दूर झाली. तिने मला सॉरी म्हणाली, पण मी म्हणालो, काही हरकत नाही. आपण तर मित्र आहोत ना. मित्रांमध्ये तर हे तर चालतच असते. तसेही मी तुला माझी छोटी मैत्रीण मानतो. असे म्हणून मी म्हणालो, ती खूप घाबरली दिसतेस. यावर तिने थोडा विचार केला व शांतपणे माझ्याजवळ बसली. तेवढ्यात पुन्हा एकदा वीज गेली आणि सर्वत्र अंधार पडला. आता रात्री जवळपास 12 वाजले होते. मी माझ्या मोबाईलची लाईट परत सुरू केली आणि म्हणालो, चल इथे फार गरमी होणार, यापेक्षा आपण मस्त छतावर झोपायला जाऊया. तिनेही मला मान्यता दिली. मी बिछाना आणि तिने मच्छरदाणी घेऊन छतावर गेलो. छतावरही खूप उष्णता होती आणि वीज असूनही आली नव्हती. आमच्याकडे हवेचा दुसरा कोणताही पर्याय नव्हता. थोड्या वेळ तसेच झोपल्यावर तिच्या शरीरातून पुन्हा घाम यायला लागला. तेव्हा ती मला म्हणाली, काका इथेही खूप गरमी वाटत आहे. तेव्हा मी म्हणालो, जर तुला वाईट वाटणार नसेल आणि तू कम्फर्टेबल असशील तर मी एक गोष्ट सांगू का? ती म्हणाली, बोला ना काका. मी म्हणालो, तू काही हलकी फुलकी की नाईटी की घालत, त्यामुळे तुला गरमी वाटणार नाही. तिला सुद्धा हेच वाटत होते, पण माझ्यापुढे तिला खूप संकोच वाटत होता. मग तिने मोबाईलच्या टॉर्चमध्ये खाली गेली आणि थंड पाण्याने आंघोळ करून परत एकदा जाळीदार नाईटी घातली. जेव्हा ती छतावर आली तेव्हा मी तिला पाहतच राहिलो. मी म्हणालो, जाई खरं सांगू का, आज तुला पाहून माझ्या मनात सारखं काहीतरी होत आहे. माझ्या भावना माझ्या ताब्यात नाही असे वाटत आहे. जाई तुलाही असेच वाटते का? ती म्हणाली, काका मला समजले नाही तुम्ही नेमकं काय म्हणताय ते. तेव्हा मी म्हणालो, जेव्हा तुझी काकी अशा प्रकारची नाईटी घालून माझ्यासमोर येते तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि आज तुला अशा जाळीदार कपड्यांमध्ये पाहिल्यावर तर माझी मनातून खूप इच्छा होत आहे. तुला समजलेच का मला काय म्हणायचं ते? तिने तिची नजर खाली केली तेव्हा मी तिला माझ्याजवळ बसण्याचा इशारा केला. तेव्हा ती माझ्याजवळ बसली. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, तुला एक विचारू का? ती म्हणाली, हो विचारा ना काका. मग मी म्हणालो, तू इतकी सुंदर दिसतेस, मग शाळेत तर तुझा बॉयफ्रेंड नक्कीच असेल. ती म्हणाली, नाही काका, माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. मग मी म्हणालो, बॉयफ्रेंड नाही तर मग तुला एखादा मित्र असेल ना, जो तुला खूप आवडतो. जाई, नाही काका, असा कोणी मित्र नाही. मग शेजारी पाजारी तर असेलच. जाई, नाही हो काका, असा कोणीही नाही. मला माझ्या अभ्यासातून कुठे वेळ मिळतो हे सर्व करायला. जाई, आता तू तरुण झाली आहेस. या वयात तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही तर तू कोणत्या जगात राहतेस? या वयात मुली बॉयफ्रेंडला अगदी कपड्यांसारखे बदलतात आणि तू अजूनही तुझ्या काळातच आयुष्य जगत आहेस. यावर जाई थोडी लाजली. मग मी तिचे हात आपल्या हातात घेतले. कधी तुझ्या मनात येत नाही का कोणत्या पुरुषासोबत वेळ घालवायचा? मी तिच्या डोळ्यात पाहत विचारले. ती लाजून म्हणाली, काका आत्तापर्यंत असं कुणीही मला भेटलं नाही. मग हे सांग, मी तुला कसा वाटतो? जाई, काका तुम्ही तर खूपच हँडसम आहात. बरं, मग माझ्यासोबत तुला कसे वाटते? जाई, काका तुमच्यासोबत मला खूप छान वाटते. तुमची सोबत मला आधीपासूनच आवडते. तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. तिचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक शरारती हसू आले आणि मी तिला आपल्या बाहुपाशात घेतले. तिचेही मन हातून मचलत होते. ती सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. त्यामुळे तिनेही मला कोणताच विरोध केला नाही. माझ्या बाहुपाशात तिला खूप सुरक्षित वाटत होते. मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो का? जर तू मान्य करशील तरच सर्व काही ठीक राहील. जर तुझी इच्छा नसेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही. मी फक्त एवढंच चाहतो की तू तुझ्या तरुणपणाचे हे दिवस खूप आनंदाने जगावेत, जे आजकालच्या प्रत्येक मुलाला हवे असतात. जाई, काका तुम्हाला जशी वाटेल तशी सपोर्ट मी करायला तयार आहे. मग लगेच मी तिला ती खुशी द्यायला
चालू केली, पण तिला खूप भीती वाटत होती, कारण तिला या गोष्टींची सवय नव्हती. तिची ही पहिलीच वेळ होती आणि माझे तर लग्न झाले होते. मला या गोष्टीचा अनुभव होता. मी धष्टपुष्टही होतो. माझी उंची साधारण 6 फूट असेल. तिने खूप विचार केला. तेव्हा मी म्हणालो, "जाई, काय विचार करत आहेस एवढा?" तेव्हा तिने मला तिच्या भीतीबद्दल सांगितले. तेव्हा मी हसत म्हणालो, "जाई, तुला काहीच त्रास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईल. हे सर्व काही तुझ्या संमतीने होईल." मग तिची भीती कमी झाली आणि तीही हो म्हणत मान हलवली. ज्याची ती बऱ्याच काळापासून वाट पाहत होती, ती गोष्ट आज घडत होती. माझी साथ तिला खूप आवडत होती. मग मी जास्त वेळ वाया न घालवता लगेच होटांवर ताबा घेतला आणि तिच्या गळ्याचा खालचा भाग खालीवर होऊ लागला. तिला एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटू लागले. तिने डोळे बंद केले आणि मला प्रतिसाद देऊ लागली. तिला खूप दिवसांपासून हे क्षण अनुभवायचे होते, त्यामुळे ती अधिकच शहारली होती. मग हळूहळू मी तिच्या मानेवर ताबा घेतला. तिच्या व्यक्तिमत्वाला खिळवत मी प्रेम करू लागलो. ती प्रभावी होऊन चुळबुळ करायला लागली. हा खेळ 10 मिनिटे चालला. मी खूप रंगात आलो होतो. मग मी तिला मुक्त करून ते प्रेम करू लागलो. माझ्या हरकतीने ती आता प्रचंड प्रभावी झाली होती. ती जवळजवळ श्वास घेत होती. मी खाली गादी घालून हात घालून तिला वर केले आणि चाफेकळीवर स्वारी करू लागलो. तिच्या डोळ्यात पाणी आले, तरी तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग मी व्यक्तिमत्वाला हाताळत शांततेत गोष्टी करायला लागलो. तेव्हा कुठं ती शांत झाली. मग मी हळूहळू गोष्टी करू लागलो. तसं ती शांततेने गोष्टी करायला लागली. तेव्हा कुठं मग मी हळूहळू गोष्टी करू लागलो. तिने आनंदाने डोळे मिटून घेतले. ती ते क्षण अनुभवू लागली. मी खूप सटकावून जीवनाचा आनंद घेत होतो. तिच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले. शेवटी तिने त्या क्षणापर्यंत येऊन पकड घट्ट करून उसकी देत शांत झाली. हळूहळू आनंदाने तिची पकड मजबूत होत होती आणि ती शांत होत होती. काही वेळातच माझ्या उत्कृष्ट क्षणाचा बांधा फुटून माझ्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद येऊ लागला. मग मी शांत झालो. ती माझ्याकडे पाहत स्मित करत चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद येऊ लागली. मग मी शांत झालो. ती माझ्याकडे पाहत स्मित करत होती. ती माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, "खरंच काका, आज तुम्ही जीवनातील अप्रतिम सुख दिले." तेव्हा मी आनंदाने म्हणालो, "मला सुद्धा खूप आनंद झाला. मला आता कसली फिकीर वाटत नाही. खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं." मग थोड्या वेळाने मी कॉलेजच्या गोष्टी सांगत राहिलो आणि त्या रात्री आम्ही गप्पा मारत मारत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी ती उठली तेव्हा ती माझ्याशी नजर मिळवू शकत नव्हती. तिला फार लाज वाटत होती. "हे बघ जाई, तुझ्यावर कोणताही दबाव नाही. आपल्या दोघांमध्ये जे सर्व संमतीने झाले. जर तुला पुढेही माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तू मला कधीही बोलू शकतेस किंवा मला सांगू शकतेस." आणि त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. हळूहळू दिवस निघत गेले. मी अधूनमधून त्यांच्या घरी जात होतो आणि आम्ही एकत्र सुंदर अनुभव घेत होतो. माझ्यासोबतचे माझे हे नाते पुढे पुढे सरकत होते. आम्ही आता एका वेगळ्याच दुनियेत होतो. मग असे 7-8 महिने निघून गेले आणि तिचे वर्तन पाहून एके दिवशी आईला तिच्यावर संशय आला. मग तिने तिला जवळ बोलवले आणि विचारले, "जाई, हे सर्व काय चाललं आहे? मला खरं काय ते जाणून घ्यायचं, त्यामुळे मला सर्व खरं खरं सांग." ती आईला म्हणाली, "आई, असं काही नाही. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला." आई म्हणाली, "ठीक आहे. जर असे काही नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते. पण जर मला नंतर काही कळलं तर मग मात्र मी तुझे काही ऐकणार नाही. असेही तू आता मोठी झाली आहेस. मला वाटते तुझे लग्न करून द्यावे." हे ऐकून ती खूप घाबरली. संध्याकाळी अचानक मी फोन केला आणि तिने मला आई म्हणत होती ते सर्व काही सांगून टाकले. मी म्हणालो, "तुला काळजी करायची गरज नाही. मी काहीतरी करतो." दुसऱ्या दिवशी मी आईशी बोलायला घरी आलो. मी आईला समजावू लागलो. मी म्हणालो, "ताई, जाई मोठी झाली आहे. मला वाटते आता तिचे लग्न करून द्यावे. माझ्या नजरेत एक मुलगा आहे आणि तो मुलगा खूप चांगला आहे." माझ्या आईने विचारले, "तो मुलगा कोण आहे?" तेव्हा मी सांगितले की तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यांचा मित्र व त्याची बायको एका अपघातात मृत्यू पावले आहे. त्यामुळे तो अनाथ आहे. तो त्यांच्या मित्राचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांची नोकरी पण खूप चांगली आहे. तो एकटाच राहतो. घरात दुसरं तिसरं कोणीही नाही आणि मला वाटते यापेक्षा चांगला मुलगा तुम्हाला कुठे सापडणार नाही. माझ्या आईला सुद्धा यात काही आक्षेप वाटला नाही, कारण मी सुचवलेल्या मुलाला आईला काहीच कमी जाणवत नव्हते.
घरात कोणीही नव्हते आणि अशा रिश्त्यासाठी तर कोणत्याही मुलीचे आईवडील एकदम आतुरलेलेच असतात. जेव्हा मी हे बोलून गेलो तेव्हा तिने रागाने मला फोन केला आणि म्हणाली, "हे तुम्ही काय केले काका? माझं लग्न ठरवायचं का तुम्हाला?" तेव्हा मी म्हणालो, "तू काळजी करू नकोस. तू खूप सुंदर आहे आणि लग्नानंतर आपल्या नात्यात काही कमी येणार नाही. तू तुझ्या पतीसोबतही आनंदी राहा आणि जर तुला काही कमतरता जाणवली तर मला बोलव." हे ऐकून ती सुद्धा खुश झाली. काही दिवसांनी तिचे लग्न झाले. तिचा नवरा खूप भोळा होता आणि तिच्या प्रत्येक सुखाची तो काळजी घेत होता. तिला त्याच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. हळूहळू वेळ निघत आईला सुद्धा यात काही अपेक्षा नव्हती. कारण मी सुचवलेल्या मुलात आईला काही कमी जाणवत नव्हती. घरात कोणीही नव्हते आणि अशा रिश्त्यासाठी तर कोणत्याही केला आणि नाही म्हणाले, "हे तुम्ही काय केले काका? माझं लग्न ठरवायचं का तुम्हाला?" तेव्हा काका म्हणाले, "तू काळजी करू नकोस. तू खूप सुंदर आहेस आणि लग्नानंतर नात्यात काही कमी येणार नाही. माझा नवरा हळूहळू वेळ निघत गेला. लग्नाला 2 वर्ष झाली, पण काकांशी माझे नाते ते अजूनही कायम होते. कधी-कधी मला वाटायचे कदाचित मी जे काही करत आहे ते खूप चुकीचे आहे. कारण आता माझे लग्न झाले आहे आणि मी माझ्या पतीला फसवत आहे. पण मला काकासोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचे. असे काही नव्हते की मी माझ्या पतीवर प्रेम करत नव्हते. माझा पती सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा. पण मला काकांसोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचं. दिवस जाऊ लागले आणि लग्नालाही 3 वर्ष झाली. मला एक मुलगा झाला होता. तो माझ्या पतीपासून होता. मग मला वाटले की आता कदाचित मला माझे आणि काकांचे नाते इथे संपवायला हवे. कारण उद्या जर माझ्या नवऱ्याला याचा पत्ता लागला तर कदाचित माझ्या नात्यावर खूप वाईट परिणाम होईल आणि माझे संपूर्ण आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते. यावर मी काकांना याबद्दल बोलायचे ठरवले. मग संध्याकाळी मी काकांना घरी बोलवून त्यांच्याशी समोरासमोर बसून म्हणाले, "काका, आता मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी राहायचं ठरवलं आहे. माझा पती खूप साधा आहे आणि आपण जे करतो ते मला खूप चुकीचं वाटत आहे. मी त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे असे सतत मला वाटते. मला आता हे सर्व काही संपवायचे आहे. काही झालं तरी माझं दडपण जाणवू लागलं. मनातून सारखं वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि मी स्वतःला स्वतःची लाज वाटू लागली आणि त्याचाच प्रभाव म्हणून शेवटी मीही हा निर्णय घेतला आणि आता माझ्या मनावर कशाचेही दडपण नाही. मला एकदम स्वतंत्र वाटत आहे आणि आता आमचा संसार खूप सुखाचा, चांगला आहे." तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंटमध्ये सांगा आणि कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.